एळकोट एळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगलं. आज सगळ्यांच्या घरी भरीत आणि भाकरीचा बेत असेल बर का मित्रांनो. खरं भरीत मिळतं बघा जळगावला. मी जळगावला गेलो होतो एका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. त्या ठिकाणी मला एक भरीत सेंटरमध्ये मी भरीत खाण्याचा योग आला. तर मोठे मोठे क्लास 1 ऑफिसर ते भाकरी आणि भरीत आणि कांदा खाण्यासाठी लाईन मध्ये उभे होते हातात ताट धरून. मला मग कळालं की भरीत हे किती आवडीचा विषय माझ्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी. तर मित्रांनो, हे झालं आजचं भरीत भाकरीचं महत्व. पण आमच्या संपूर्ण या लातूर जिल्ह्यातल्या तमाम प्रेक्षकांचं, आमच्या सबस्क्रायबर्सचं, व्ह्युअर्सचं सगळ्यांचं लक्षात एक आहे की आता राजकारण काय. मित्रांनो, आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की लातूरचा पालकमंत्री कोण होणार. म्हणून फडणवीस साहेब, मी समस्त लातूरकरांच्या वतीनं तुम्हाला जाहीर विनंती करतो की कृपा करून आमच्या लातूरला आपण गेटकेन पालकमंत्री देऊ नका. गेटकेन पालकमंत्र्याचा अनुभव या लातूरकरांनी गेल्या 2.5 वर्षात भोगलेला आहे. त्यामुळं फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या झेंडावंदनलाच पालकमंत्री जर येणार असेल, त्या पालकमंत्र्याचा उपयोग काय. आमच्या लातूरातून भारतीय जनता पार्टीनं बऱ्याच लोकांना मताधिक्य देऊन निवडून आणलेलं आहे. ज्यामध्ये आमचे संभाजीराव पाटील निलंगेकर असतील. एक अनुभवी माणूस आहे. निलंगा तालुक्यावर चांगली पकड आहे. भारतीय जनता पार्टीवर चांगली पकड आहे आणि पालकमंत्री पदाचा अनुभव सुद्धा आहे. आम्हाला संभाजीराव पाटील निलंगेकरांचा जो सगळ्यात मोठा स्वभाव आहे, कधीही मंत्री, आता आम्ही ज्या ज्या मंत्री होते, पालकमंत्री होते, मोठ्या मोठ्या पदार होते, आम्ही ज्याच भेटत त्याच कधी तसा संभाजीरावने आव नाही आणला की मी मंत्री आहे, चिठ्ठी लाईन मध्ये उभा टाका. मग ते तसा काही प्रकार नाही. अगदी कोणी जाऊन सरळ संभाजीरावच्या घरी लातूरच्या बैठकीत बसून त्यांना बोलू शकतो. एवढं असा मोकळा आणि दिलदार माणूस म्हणजे आमचे संभाजीराव पाटील निलंगेकर. म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकरांसारखा चांगला माणूस आमच्याकडे असताना सुद्धा आपण जर पुन्हा ते महाजनांसारखे जर इथं पालकमंत्री आणले तर आमच्या लातूरचं पुन्हा वाटोळं व्हायला काही वेळ लागणार नाही. कारण काय असतंय, पालकमंत्री ही काही शोभेची वस्तू नाही आहे. पालकमंत्री यांना अधिकार आहेत, नियोजनाचे अधिकार आहेत, वित्ताचे अधिकार आहेत, आर्थिक नियोजन करायचे अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांपर्यंत या जिल्ह्याच्या समस्या मांडण्याचे अधिकार आहेत. तर त्या पालकमंत्र्यांना इथल्या समस्या तर माहीत पाहिजेत. तर गिरीश महाजन इथं पालकमंत्री होते. किती लोकांनी पाहिले लातूरकरांनी गिरीश महाजनांना. आम्ही तर बोर्ड लावायचं ठरवलं होतं की पालकमंत्री कळवा, 100 रुपये मिळवा. कारण एवढी दयनीय अवस्था आहे गेल्या 2.5 वर्षात पालकमंत्री या नावाची या लातूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यामुळं फडणवीस साहेबांना माझं एवढंच सांगणं आहे की फडणवीस साहेब, तुमच्या पुढे आमचा आवाज पोहोचेल न पोहोचेल ह्याची आम्हाला कल्पना नाहीये, पण जर कुठून तरी पोहोचला एवढं लक्षात ठेवा की आमच्याकडे चांगले चांगले लोक असताना तुम्ही गेटकेन पालकमंत्री आम्हाला देऊ नका. संभाजीराव पाटील एक चांगला पर्याय आमच्या समोर आहे की जो लातूरला चांगला सक्षम विकास देऊ शकतात, ज्यांना अनुभव आहे आणि लोकनेता आहे. लोकसभेला काही जरी रिझल्ट लागला, लोकसभेला काही जरी झालं तरी निलंगेकरांनी दाखवून दिलंय निलंग्यामध्ये निलंगेकरच चालणार. आता निलंगेकरांचा विजय कसा झाला, अशोकराव निलंगेकरांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी काय टीका केली, शेवटच्या 2 दिवसात वारं का फिरलं, का अशोकराव निलंगेकरांनी काही कुछ भी हो जाए घी कहा गया खिचडी में, चल बाबा संभाजीराव मीच तुला मदत करतो, काका चुलत्या पुतण्यांचं एकमत झालं काही की अंतर्गत त्यांची मिटिंग झाली आणि ठरवलं की संभाजीरावला निवडून आणायचं. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार पडला. आता यामध्ये काँग्रेसचा उमेदवार का पडला यामागे बरेच गणित आहेत.
पण मित्रांनो, एक माझा असा अंदाज आहे की काँग्रेस सोबत पडण्यामागं त्यांचे काही वाचाळ वक्तव्य आहेत. म्हणजे हा काही एकट्या अशोकराव निलंगेकरांचा दोष आहे असं मी मानणार नाही. कारण अशोकराव निलंगेकर हे एक संयमी माणूस आहे. अशोकराव निलंगेकर हा शिवाजीराव पाडळीकरांचा पुढचा राजकीय वारस आहे. पण ज्यावेळेस खरं तर काँग्रेसचे एकनिष्ठ ते काँग्रेसचे एकनिष्ठ असताना सुद्धा त्यांच्यावर काही आरोप होत असतील, ते आरोप ते कसे सहन करतील. म्हणून शेवटच्या 2 दिवसात वारं फिरलं निलंग्याचं असं लोक बोलतायत आणि संभाजीरावची लॅटरी लागली. आणि नक्कीच आहे, शेवटी परिवार महत्वाचा आहे. राजकीय पक्ष हे सगळे जरी बाजूला असले तर शेवटी परिवार हा महत्वाचा घटक मानून निलंगेकरांनी भरभरून आशीर्वाद संभाजीरावला दिले आणि संभाजीराव निवडून आले. त्याबद्दल त्यांचं मी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलच्या वतीनं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि संभाजीराव माझं स्वतः तुम्हाला कसं आहे की कृपा करून हे पालकमंत्री पद इतर लोकांना जाऊ देऊ नका. कारण तुम्ही इथं निवडून आलेले बरेच आहेत आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये. एक संभाजीराव पाटील निलंगेकर कॅपेबल मंत्री पालकमंत्री होते, खातं कोणतं, आपण लातूरचा पालकमंत्री गेटकेन नकोय हे मी वारंवार सांगतोय. कारखाना जसं गेटकेन ऊस आणतो गाळप करून घेतो तसं आमच्याकडे गेटकेन पालकमंत्री नको. कारण आम्हाला इथं आता विकास पाहिजे. जो 2.5 वर्षापासून थांबलेला, इथं प्रशासकीय यंत्रणा कोलमडलेली आहे. कुठला अधिकारी कुणाचा ऐकायला तयार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याला वाटतं आता तर काय झालंय ते महानगरपालिकेवर सुद्धा प्रशासक, जिल्हा परिषदेवर सुद्धा प्रशासक. त्यामुळे इथं कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही. त्यामुळं जर इथे एक सक्षम पालकमंत्री आला, लातूरचा, लातूर जिल्ह्यातला, हक्काचा, लातूरच्या मातीतला, तर लातूरचा विकास व्हायला कोणती अडचण आहे असं मला नाही वाटत. संभाजीराव पाटील एक पर्याय. दुसरा पर्याय आता अभिमन्यू पवार. औषधाला येऊया, निलंग्याहून औषधाला आलो आपण. औषधात सुद्धा अभिमन्यू पवारांनी बरंच विकासाची कामं चांगली केलेली आहेत. म्हणजे अंतर्गत शेतशिवार रस्त्याचे जनक त्यांना म्हणलं जातं की करोडो रुपयाच्या योजना आणलेल्या आहेत ह्या औषध शहरामध्ये. आणि आज औषधाचं जे काही बदललेलं रूप तुम्हाला दिसतंय, आज औषधाच्या भरभराटीनं पुढे सरकतंय, यामध्ये अभिमन्यू पवारांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे अभिमन्यू पवारांना जरी लातूरचा पालकमंत्री केलं मग तर अजून खूपच चांगलं. कारण अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांना अनुभव आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळात असलेलं वल आहे आणि त्यांचा असलेला दांडगा अनुभव. कारण योजना कशा खेचून आणायच्या, योजना कोणत्या टेबलवर वाढतात आणि योजना कशा लातूरला परावर्तित करायच्या आणि विकास कसा करायचा याचं चांगलं उत्तम जाण असलेला म्हणजेच अभिमन्यू पवार आहे. आता पालकमंत्रीमध्ये देताना नक्कीच रेस लागणारे अभिमन्यू पवार आणि संभाजीराव पाटलामध्ये. आता अभिमन्यू पवारांना निलंगेकरांकडून काय त्रास झाला आहे बरेचसे लोक आता अंतर कुजबुज सुरू बरं का, हळूच चर्चा करतायत की अभिमन्यू पवारला खूप त्रास झाला, असं तसं खूप घासावं लागलं, एवढा विकास करून सुद्धा खूप त्रास झाला, निवडणूक जिंकण्यासाठी खूप त्यांच्या समोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा लोक औसा तालुक्यातली करतायत आणि निलंगा तालुक्यातली करतायत. आपलं काम कसं आहे, जे कानावर येते तुमच्यासमोर सगळं स्पष्ट ठेवणे. तर आता त्याचा काय परिणाम होतो आणि अभिमन्यू पवार देवेंद्र फडणवीसांच्या कानामध्ये संभाजीराव बद्दल काय सांगतात हा प्रश्न आहे. त्यामुळं संभाजीरावचा जर काही पत्ता जर कटला, मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल, पण पालकमंत्री जर व्हायचा योग आला तर तो अभिमन्यू पवार स्वतःकडे वळण्याचा प्रयत्न करतील. कारण जिल्ह्याचा बॉस बनायचा एक चान्स असतो. म्हणजे पुढची स्टेप आहे ती मंत्र्याच्या बरोबरीला पालकमंत्री, म्हणजे ही जिल्ह्यावर कमांड ठेवायची एक पोस्ट आहे की ज्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद या सगळ्या गोष्टी वास ठेवायला एक चांगलं साधन म्हणजेच पालकमंत्री पद आहे. मग अभिमन्यू पवार सुद्धा तेवढेच इच्छुक आहेत, मग त्यांना द्यायला हरकत नाही. संभाजीराव दिलं तरी चांगलं, अभिमन्यू पवार दिले तर अजून दुधात साखर. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला वाटलं की लातूरच्या तालुक्यालाच द्यायचं आहे तर लातूर ग्रामीणचे आमचे रमेश कराड आहेत, मग रमेश कराड साहेबांना द्या.
त्यांची एक सुप्त मनातली इच्छा आहे. आता खरं तर विधान परिषदेला त्यांचे 2 वर्ष बाकी असताना सुद्धा रमेश अप्पा कराड हे उभा राहिले आणि त्यांनी दाखवून दिलं की देशमुखाच्या गडीला सुरू जर कोण लावू शकत असेल नॉन मराठा तर त्याचं नाव आहे रमेश कराड. दुसरा इथं कोणीही देशमुखांच्या ग्रामीणला सुरुंग लावू शकला नसता. आज खरं मग तर देशमुखांचे साखर कारखाने, त्यांचे मतदार, त्यांचे सहकारी संस्था, त्यांचं विणलेलं जाळं, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचे चेअरमन असलेले ते उमेदवार धीरज देशमुख, ही सगळं जमेची बाजू असताना सुद्धा मांजरा पट्ट्यातून धीरज देशमुख मायनस झालेले. आता आम्ही असं ऐकलं की परवा शनिवार सुद्धा काही बऱ्याचशा चर्चा गप्पा बैठक झाली की सगळ्या कार्यकर्त्यांना दिलीपरावजींनी धीर दिला की आता जे झालं ते झालं, आता यापुढे आपण कामाला लागूया, कुणाचं काम रोखणार नाही. पण देर आहे दुरुस्त आहे, चांगली गोष्ट आहे. आता कोणाचा ऊस वाळणार नाही, आता कोणाच्या ऊसाला काही अडचण येणार नाहीत, आता कोणत्या हेक्टरी कोणी तोडायला पैसे मागणार नाही, अशी काहीतरी एक चांगली सोय ते लावतील. त्यामुळे लातूरच्या शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं काही भलं झालं तर नक्कीच होणार. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही काही स्वागतार्ह गोष्ट आहे की त्यांना उपरती झालेली आहे की आपलं कुठं चुकलं याचा आपण अभ्यास करूया आणि आता यापुढे कोणाला त्रास होणार नाही. खूप छान वाटलं हे ऐकून सुद्धा की ही एक सकारात्मक पाऊल आहे लातूरच्या प्रगतीच्या राजकारणाच्या दिशेने. त्यामुळे रमेश कराड या ठिकाणी चांगला पर्याय होऊ शकतो. आणि रमेश कराडांची एक सुप्त इच्छा आहे की जे त्यांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे की विधान परिषद आमदारात त्यांना काय फार मोठा इंटरेस्ट राहिलेला नव्हता. कारण लोकनियुक्त आमदार होण्यात जी मजा आहे, जी विधानसभेत ताठमानाने ते आज गेलेले आहेत, नक्कीच लातूरचा आवाज ते बुलंद करतील. फक्त आता कुठलं तर पद देता देता जर त्यांना पालकमंत्री करता आलं लातूरचं तर ही फार मोठी गोष्ट होणार आहे. आणि एक सांगतो, आमचा रमेश अप्पा कराड म्हणजे गणे कोणी जावा त्याला कधी खाली हात परत न करणारा एक लातूर जिल्ह्यातला नेता, त्याचं नाव आहे रमेश कराड. तुमचं कोणतं कार्य असू द्या, तुम्हाला कोणती अडचण असू द्या, त्याला ताबडतोब पत्र मिळतं, त्याच्यासाठी ताबडतोब फोन लावला जातो. जर त्याला काही मदत पाहिजे ती मदत केली जाते, त्याचं नियोजन केलं जातं, त्या अधिकाऱ्याशी बोललं जातं. असे बरेचसे शेतकरी मला लातूर ग्रामीण मधले सांगतायत की आम्ही आप्पाकडे गेलो, आप्पाने आमचं 1 मिनिटात काम केलं. मग असा पालकमंत्री लातूरला द्यायला काय हरकत आहे? फक्त आमची हात जोडून कळकळीची विनंती फडणवीस साहेबांना की फडणवीस साहेब, तुम्ही मंत्री किती देणार आहेत लातूर जिल्ह्याला आम्हाला माहित नाही. तुम्ही कितीही द्या, काही करा, एकाला द्या, दोघाला द्या, तिघांना द्या, तर 5 लोकांना आमदार लोकांना मंत्री करून टाका. आमचं काही म्हणणं नाही. ही खूप छान गोष्ट होणार आहे लातूरसाठी. अत्यंत सुंदर स्वप्न आहे लातूरच्या विकासाचं. फक्त आता एकच आहे की लातूरचा पालकमंत्री गेटकेन नको. लातूरचा पालकमंत्री कुठेतरी जळगावहून, धुळ्याहून, लांबून, ठाण्याहून, पालघरहून असा आयात केलेला आम्हाला नको. आम्हाला लातूरचा पालकमंत्री लातूरच्या मातीतला, लातूरचे प्रश्न जाणणारा, लातूरच्या विकासाचे प्रश्न काय आहेत, लातूरच्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, लातूरांच्या युवकांचे प्रश्न काय आहेत, लातूरांच्या लोकांचे प्रश्न काय आहेत जाणून घेणारा आमदार. म्हणजे 3 आमदार आपल्यासमोर पर्याय आहेत: संभाजीराव पाटील लंगेकर, अभिमन्यू पवार आणि रमेश कराड. तुम्हाला वाटलं की भाजपला नाही द्यायचं, इथं आमचे संजय बनसोडे आहेत. त्यांनी सुद्धा उदगीरमध्ये खूप चांगलं काम केलं, ते सुद्धा पालकमंत्री पद चांगलं स्वीकारू शकतील. म्हणजे कोणालाही द्या. आता एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये पुन्हा अजून बाबासाहेब पाटील आमचे अहमदपूरचे ते प्रयत्न चालू आहे त्यांचा आहे की त्यांना सुद्धा मंत्री व्हायचंय. आता हे सगळ्यांनी जर मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली, फडणवीस साहेबांसमोर थोडी लातूर मुलगी डोकेदुखी निर्माण होणार आहे. मग कदाचित कुणाची लॅटरी लागेल येणारा काळच आपल्याला सांगेल. पण आमचं एक सर्वांना सांगणं आहे, आमचं सर्व भाजपच्या श्रेष्ठींना, काँग्रेसच्या आपल्या शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला, तिघांना आमचं एकच सांगणं आहे की लातूरचा पालकमंत्री देताना लातूर जिल्ह्यातलाच असावा असा आग्रह एक मतदार म्हणून मी रत्नाकर आवसेकर तुमच्या समोर ठेवतोय. एक आग्रह आहे माझा की तुम्ही गेटकेन देऊ नका. कारण आम्ही जायचं कोणाकडं, आम्ही अनुभव घेतलेला आहे. की फक्त 26 जानेवारीच्या झेंडावंदनला, फक्त 15 ऑगस्टच्या झेंडावंदनला, फक्त जर एवढंच मिटिंग सुद्धा त्या पालकमंत्र्यांनी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेले आहेत. त्यामुळे कुठलंही असं लातूरबद्दल त्यांना काही फार मोठं अट्रॅक्शन नव्हतं. आता ते दिलं पद म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं असेल कदाचित, तर तसं काही होऊ नये. लातूरला आमच्या हक्काचा, आमच्या लातूर जिल्ह्यातून निवडून गेलेला आमदार जर पालकमंत्री झाला तर लातूरचा विकास व्हायला काही वेळ लागेल असं मला नाही वाटत. आणि आता शेवटी कसं बघा मित्रांनो, राजकारण, आरोप प्रत्यारोप, हेवे दावे, कट कारस्थान, बर का, हा पत्र काढतो, तो पत्र काढतो, हा आरोप करतो, तो आरोप करतो, हे सगळं आता कुठेतरी थंड झालेलं आहे, शांत झालेलं आहे. आता लातूर भरारी घेणार आहे, म्हणजे विलासराव देशमुखांच्या भाषेत आता लातूर विकासाची भरारी घेणार आहे. आणि आता स्थिर सरकार मिळणार आहे 5 वर्ष. अमित देशमुख साहेब सुद्धा कामाला लागले, आम्हाला खूप आनंद वाटला. आम्ही कधी नाही ते बघतो, काल लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी कचरा उचलण्याचं काम सुरू झालेलं. बघा, सोनारानं कान टोचल्यास कसा फरक पडत असतो. अमित देशमुखांनी फक्त 1 तास लातूरमध्ये घातला तर एवढा फरक पडायला लागलाय. त्यांनी जर आठवड्यातला 1 दिवस दिला तर किती फरक पडेल बघा ना तुम्ही. त्यांनी फक्त 1च तास दिलाय लातूरला, तर त्यांनी संपूर्ण आता लातूरमध्ये बघतोय मी जागोजाग कचरा उचलण्याचं काम चालू झालेलं आहे. आयुक्तांना त्यांनी बोललेले आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे की लातूर आता म्हणजे अमित देशमुख खडबडून जागे झालेले आहेत, खडबडून त्यांना कळून चुकलेलं आहे. आता लोकात राहिल्याशिवाय पर्याय नाही. आता हे कानं भरणाऱ्या कार्यकर्त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि अमित देशमुख साहेब जरा शोध घ्या की तुमच्याच गाडीत बसणाऱ्यांनी किती लोकांनी तुम्हाला धोका दिलाय. बरोबर आहे का नाही? अर्चनाताई पाटलांनी शोध घेतला पाहिजे की तुमच्याबरोबर फिरणारे किती कार्यकर्त्यांनी तुम्हाला धोका दिलाय. थोडं स्पष्ट बोलतोय मी. गद्दार आणि धोकेबाज हे दोन्ही सगळ्याच पक्षात आहेत. आमच्याकडे लिस्टच नावच सगळ्याचे, पण आम्ही का उघड करा, आम्ही कशाला कोणाची बदनामी करा. त्यामुळे आम्ही नाही काय बोलणार, तुम्ही शोधा, तुम्हाला सापडतील. गद्दार भरपूर पावलं पावली गद्दार आहेत. काय फक्त 50 खोके एकदम ओके गेले कुठं हा प्रश्न आहे. खोके कुणी कुणी घरी आणले, काय कार्यकर्त्याला वाटतो म्हणून, मतदारांना वाटतं म्हणून कोण कोण खोके घरी नेले ह्याचा शोध आम्ही घेतो. आमच्याकडे भरपूर नाव आहेत. पण मित्रांनो, आम्हाला आता त्या उकाळ्या पाकाळ्या खोल राजकारणात जायची आम्हाला काही गरज वाटत नाही. आम्हाला फक्त एकच पाहिजे की आम्हाला लातूरचा विकास पाहिजे. लातूरचा थांबलेला विकास आम्हाला पाहिजे. जर विकास पाहिजे, पण पुन्हा वारंवार मी माझा विषय नसलो की आम्हाला गेटकेन पालकमंत्री नको आहे. आम्हाला स्थानिक, मग ते संभाजीराव चालतील, मग ते अभिमन्यू पवार चालतील, मग रमेश कराड चालतील, आम्हाला बाबासाहेब पाटील चालतील, आम्हाला संजय बनसोडे चालतील, आम्हाला कोणीही चालेल. फक्त आम्हाला पालकमंत्री लातूर जिल्ह्याचा पाहिजे की ज्याला लातूर बद्दल आस आहे, जो 8 दिवसाला 15 दिवसाला लातूर हेलिकॉप्टरने का होईल पण एखादी चक्कर मारेल. हो, काही सांगता येत नाही. आता कसं आहे, सध्या मंत्री लोक सध्या फार अवघड कार्यक्रम आहे, त्याच्याविषयी आपण नंतर खास व्हिडिओ करू. फक्त मित्रांनो, फक्त मला एवढं सांगायचंय की मी वारंवार विनंती करतोय फडणवीस सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. जर लातूरच्या विकासाच्या गती द्यायची असेल, जर लातूरचा प्रशासकीय यंत्रणा गतिमान करायची असेल, जर लातूरवर थोडासा लोकनेत्यांचा वचक पाहिजे असेल, लोकप्रतिनिधींचा वचक पाहिजे असेल, जनतेचे प्रश्न जर करून घ्यायची इच्छा असेल, आणि जर पुढच्या महानगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ताब्यात ठेवायच्या असेल तर स्थानिक पालकमंत्री द्या. एवढीच आमची एक कळकळीची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय. मित्रांनो, हे तुमचा प्रश्न मी फडणवीस साहेबांसमोर मांडलेला आहे. आम्हाला असं कळालंय की आमची दखल घेतात म्हणून मला कळालेलं आहे. तसे आम्ही व्हॉट्सअपवर फडणवीस साहेबांशी बोलतो. कदाचित ते आमचं वैयक्तिक, आमची गोव्यापासूनच आमची ओळख आहे. गोव्याच्या निवडणुकीमध्ये मी आणि फडणवीस साहेब, तिथल्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही गोविंद केंद्रे साहेब, आमचे अरविंद पाटील निलंगेकर, हे आमची बरेच मंडळी, आम्ही तिथं प्रचाराला गोव्यामध्ये गेलो होतो. त्यावेळेस भरभरून गोवेकरांनी आम्हाला मराठा लोकांना प्रतिसाद दिला होता. याची जाणीव फडणवीस साहेबांना आहे. त्यामुळे फडणवीस साहेब कुठेतरी त्या ओळखीचा धागा पकडून मी तुम्हाला एक विनंती करतोय की कृपा करून फडणवीस साहेब, मी तुम्हाला मेसेज सुद्धा काल टाकायला की लातूरला पालकमंत्री गेटकेन नको तर स्थानिक द्या. ह्या माझ्या भावना मी फडणवीस साहेबांसमोर पोहोचवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, लातूरकरांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? योग्य वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या ग्रुपवर स्टेटस ठेवा. पण आता लातूरकरांना एक चंग बांधायचा आहे की लातूरचा पालकमंत्री गेटकेन नको तर आपला
जिल्ह्याचा पाहिजे, हाच आग्रह आपल्याला धरायचा आहे. आणि फडणवीस साहेबांना शुभेच्छा. सगळ्यांच्या शपथविधी पार पडणार लवकरच. एक 3-4 दिवसामध्ये 11-12 तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचे नावं बाहेर येतील आणि त्यावेळेस नक्कीच आम्हाला लातूर करणार 3-4 मंत्री मिळाले, 2-3 मंत्री तर 100% मिळणार आहेत अशी खात्री कुठेतरी वाटते. त्यामुळं इच्छुक मंत्र्यांनी फटाके वाजवायला काही हरकत नाही. फक्त एक काम करा, नुसतं मंत्रीपदच नको तर लातूरचा पालकमंत्री कोणीतरी 1 4 5 जणांपैकी घेऊन या. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्याच्या भंगात. नमस्कार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीडीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सीडीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. स्कूल, कॉलेज, हायस्कूल गॅदरिंग स्पेशल कार्यक्रम, आवाजांचा बादशाह आणि चित्रकार रत्नाकर औसेकर यांचा एक जबरदस्त 90 मिनिटांचा कार्यक्रम, 1.5 तासाचा कार्यक्रम. रडायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. रडायचं नाही, लढायचं. आपला कार्यक्रम त्वरित बुकिंग चालू आहे. चला आपला कार्यक्रम बुक करा. आवाजांचा बादशाह व चित्रकार रत्नाकर औसेकर यांचा मोबाईल नंबर 9890 39 87 88 ला फोन करा आणि आपल्या कॉलेज, स्कूल आणि हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून वाचवा. विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवा. कार्यक्रम आयोजित करा. रडायचं नाही, लढायचं. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.